लाडक्या बहिणींनो, या महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। या महिन्याचा जो हप्ता आहे 8वा हप्ता, तर उशीर का झाला, उशीर का झालेला आहे आणि तारीख काय आलेली आहे बघा। फायनली या महिन्याचा जो 8वा हप्ता आहे त्याला थोडा उशीर झालेला आहे। तर उशीर का झालेला आहे त्याचं कारण पण समोर आलेलं आहे आणि आता हा 8वा हप्ता कधी भेटणार याबद्दल जी तारीख आहे ती तारीख जाहीर झालेली आहे। आता तुम्हाला या तारखेला पैसे भेटणार आहेत। फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते आता तुम्हाला या तारखेला भेटणार। तर कोणत्या तारखेला भेटणार आहे ती तारीख कोणती जाहीर करण्यात आलेली आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला विनंती आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा। तर बघा या महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत आहेत। तर बहिणींनो टेन्शन घेऊ नका, अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। कोणती ती तारीख आहे ज्या तारखेला पैसे येणार आहेत ती तारीख पण मी तुम्हाला आता सांगतो। चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, या महिन्याचा जो हप्ता आहे तर या महिन्याचा हप्त्याला उशीर का झाली हा प्रश्न तुमच्या मनात असेल। बघा आता मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगत होतो की पैसे आले पैसे आले, काय झालं भरपूर बहिणींनी काय सांगितलं कमेंटमध्ये की पैसे आले पैसे आले असे कमेंट भरपूर जणांनी केलं। बघा तर असे खोटे कमेंट का करताय तुम्ही मला ते समजत नाही। जरी पैसे आले नसतील तर नाही म्हणा ना, तर भरपूर जणांनी म्हटलं होतं की आले आले त्यामुळे मी माहिती दिली की पैसे आले, परंतु ॲक्च्युली पैसे अजून आले नाहीत। पैसे येण्यास सुरुवात अजून झालेली नाही। का झाले नाही त्याचं कारण पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे। तारीख आता तुम्हाला याच तारखेला पैसे भेटणार आहेत, तर ती कोणती तारीख आहे ते पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळतील का ते पण मी तुम्हाला सांगतो। आणि भरपूर बहिणी पैसे आले कमेंट करत आहे, तर बघा जरी नाही आले असतील तर नाही म्हणा। आता बघा माहिती पण काय आली होती, आता भरपूर न्यूजमध्ये माहिती पण आली होती की पैसे येण्यास सुरुवात झाली बघा। कारण दर महिन्याला 25 तारखेला पैसे येऊन जातात, परंतु या महिन्यात पैसे काही आले नाही त्यामुळे भरपूर न्यूजवाल्यांनी काय म्हटलं की पैसे आले। 25 तारीख आली आणि 25 तारखेलाच बातम्या व्हायरल झाल्या की पैसे आले, परंतु पैसे काही आले नाहीत, बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाही। तर उशीर का झालेला आहे, उशीर का झाला त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे आणि तारीख काय आलेली आहे, कोणती ती तारीख आहे ज्या तारखेला आता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत ती तारीख पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त माहिती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींनो बघा नीटपणे समजून घ्या, मी माहिती काय देत आहे तुम्हाला नीटपणे समजून घ्या, माहिती अत्यंत जबरदस्त आहे। हे बघा उशीर झालेला आहे, पैसे येण्यास उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण टेन्शनमध्ये आहात, टेन्शन घेऊ नका। मी तुम्हाला जी माहिती देतो ना ती माहिती नीटपणे समजून घ्या। हे बघा तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील तर आता माहिती नीटपणे समजून घ्या। आता पहिले सांगण्यात आलं होतं की 21 ते 29 तारखेदरम्यान पैसे येतील असं सांगण्यात आलं, म्हणजे 29चा हा महिन्याने 21 ते 28 फेब्रुवारीपर्यंत पैसे येतील असं सांगण्यात आलं। अद्याप पैसे काही आले नाही त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत आहेत। बघा उशीर काय झालेला आहे त्याबद्दल माहिती बघते। हे बघा तुमच्या समोर आहे बहिणींनो, हे बघा म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर बघा, म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास होणार उशीर। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, सर्वात मोठी अपडेट आलेला आहे। उशीर का झालेला आहे त्याबद्दल माहिती आलेली आहे। आणि बघा आता लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे मिळतील का, 2 हप्त्याचे पैसे जे आहेत 3000 रुपये मिळतील का, म्हणजे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना, तर या 2 महिन्याचे पैसे
लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील का, की सेपरेट 1500 रुपये जमा होतील, याबद्दल पण तुम्हाला माहिती भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, त्याबद्दल सर्व काही माहिती भेटणारच आहे. हे बघा, म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास होणार उशीर, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. तर मोठी अपडेट काय आलेली आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचे जानेवारीपर्यंत महिलांना 7 हप्ते देण्यात आले आहेत. बघा, आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळालेले आहेत, परंतु हा जो 8वा हप्ता होता तर हा थांबवण्यात आलेला आहे. आता बघा, भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहेत. अपात्र का होत आहे? 4 चाकी वाहन असेल, सरकारी नोकरी तुम्ही असाल, आयकरदाता असाल, तर असे जे काही निकष आहेत, या निकषाच्या वरती तुम्ही गेलेला असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे जवळपास एक माहिती देखील समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो. ती माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. तर 9 लाख बहिणी ज्या आहेत, 9 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ज्या 9 लाख बहिणी असणार आहेत यांना पैसे मिळणार नाही. 9 लाख महिलांना पैसे येणार नाहीत. आलं लक्षात? चला, आता कोणाकोणाला पैसे येणार आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया, आणि 2 हप्त्याचे पैसे येतील का त्याबद्दल पण माहिती जाणून घेऊया. तारीख काय आलेली आहे ती तारीख पण आपण समजून घेणार आहोत. तर बघा, 8वा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही, आणि भरपूर बहिणी कमेंट करून सांगत होते की पैसे आले. भरपूर जणांनी कमेंट करून मला सांगितलं की पैसे आले, परंतु पैसे खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे बघा, जरी पैसे आले नसतील तर हो किंवा नाही म्हणा, पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. उगाच खोटी कमेंट करू नका. आलं लक्षात? पैसे आले असतील तर हो म्हणा ना, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. सिंपल आहे. तर भरपूर बहिणींनी असं केलं, म्हणजे काही बहिणींनी केलं, बाकीच्यांनी नाही म्हटलं. ज्यांना पैसे नाही आलं त्यांनी नाहीच म्हटलेलं आहे, बाकीच्यांनी हो म्हटलं होतं. त्यामुळे ते झालं होतं आणि व्हिडिओ त्यावरती बनवण्यात आले आणि त्यानुसार सांगण्यात आलं की पैसे आले. आता न्यूजमध्ये पण तुम्ही बघत असाल ना, न्यूजवाले पण सांगतात की पैसे आले, परंतु ॲक्च्युली पैसे काही खात्यात जमा झालेले नाही. तर काय प्रॉब्लेम झालेला आहे, उशीर का झालेला आहे, त्याची सर्व माहिती आलेली आहे. आता आली ती माहिती, तर ती माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे. व्हिडिओ जास्त काही लांब नाही, छोटासा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजून जाईल की कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे काय उशीर झालेला आहे, कशामुळे झालेला आहे, आणि 2 हप्त्याचे पैसे आता एकत्र मिळणार का, कारण उशीर झालेला आहे त्यामुळे 2 हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार का, त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे. टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो, आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवर एकदम तुम्हाला सिंपल भाषेत सांगितलं जातं. आपल्या चॅनलवर मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेत सांगतो, एकदम आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो, म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे. असं नाही मी तुम्हाला अवघड करून सांगत असतो, असं नाही, एकदम सिंपल करून सांगत असतो. हे बघा, आता तुम्हाला 7 हप्ते मिळालेले आहेत, राईट. 7 हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता सर्वजण या महिन्याचा जो 8वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा, तर हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर अखेर त्याबद्दल अपडेट आलेले आहे. त्याबद्दल काय अपडेट आलेले आहे ते अपडेट आपण आता इथे समजून घेणार आहोत. चला, अपडेट काय आलेले आहे त्याविषयी तुम्हाला आता माहिती देतो. टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघत चला. फक्त माहिती अत्यंत जबरदस्त आहे. माझ्या माता बहिणींनो, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा बरं. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. चला मग, काय अपडेट आहेत ती अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. तर बघा, तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला आता माहिती दिसत असेल. बघा माहिती काय आलेली आहे, हे बघा. तर 7 हप्ते तुम्हाला आतापर्यंत देण्यात आलेले आहेत, मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. महिन्याचा शेवट आठवडा सुरू असूनही पैसे आले नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जण संभ्रमात आहेत, वातावरण निर्माण झालं आहे, तसं की पैसे का आले नाहीत. भरपूर महिला टेन्शन घेत आहे. आता बघा, ज्याप्रमाणे सरकार पैसे टाकत होते 25 तारखेला, त्याप्रमाणे पैसे द्यायला पाहिजे होते, परंतु यावेळेस उशीर का झाला. आता उशीर का झालेला आहे ते कारण पण समजून घ्या, नाहीतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती समजत नाही. अर्धवट तुम्ही व्हिडिओ बघतात त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजत नाही.
कधी पण व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, तेव्हाच माहिती नीटपणे समजते. चला आता बघा माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. बघा, मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्त्याला उशीर हा तांत्रिक अडचणीमुळे होत असल्याचे सांगितले जात आहे. बघा तुम्हीच बघा आता ही तांत्रिक अडचण काय आहे. तर या फेब्रुवारीचा हप्त्याला उशीर का झाला, तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत आहे असं सांगितलं जात आहे. बघा स्पष्ट माहिती आलेली आहे. प्रशासकीय स्तरावर काही अडथळे आल्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जे पैसे आहेत ते वर्ग करता आलेले नाहीत. याशिवाय महिलांच्या अर्जाची जी काही पडताळणी आहे ती पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा केला जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही महिलांचे अर्ज तपासणी प्रक्रियेतच असल्याने त्यांना फेब्रुवारीचा हप्ता थोड्या उशिराने मिळण्याची शक्यता आहे. बघा तर काय झालेलं आहे, इथे तांत्रिक अडचण सांगितलं जात आहे. तांत्रिक अडचणीमुळे फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो आलेला नाही, खात्यात जमा झालेला नाही. आणि अशी पण माहिती मिळत आहे की प्रशासकीय स्तरावर अडथळे आल्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले नाहीत. आणि महत्त्वाचं अजून एक कारण आहे, जे अर्ज आता रद्द केले जात आहेत, अपात्र केले जात आहेत, तर महिलांच्या अर्जाची जी काही पडताळणी आहे ती पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा केला जाणार असल्याचे समोर आलेले आहे. बघा इथे तुम्ही माहिती बघा, इथे मी तुम्हाला लाईन दावतो, इथे बघा लाईन मारतो मी, ते तो तुम्हाला समजेल. हे बघा महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण, हे बघा तुम्हाला ही लाईन दिसत आहे ती वाचा. हे बघा तुमच्यासमोर आहे, महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा केला जाणार. हे बघा इथे जी मी ही लाईन ड्रॉ केलेलं आहे ना, हे बघा हे वाचा तुम्ही. काय म्हटलेलं आहे की महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा केला जाणार. माझ्या माता बहिणींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, बघा काय माहिती आलेलं आहे. तर अजून तुम्हाला थोडा वेळ जो आहे थोडा वेट करावा लागणार आहे, थोडा वेट करावा लागणार आहे. कारण पैसे जे आहेत ते आता महिलांची जी काही अर्जाची पडताळणी आहे ती होणार आहे, त्यानंतरच ते झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा होईल अशी माहिती आता समोर येत आहे. चला आता आपण पैसे कोणत्या तारखेला येतील मग त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया. चला त्याबद्दल आता माहिती मी तुम्हाला सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, बघा महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आता काही महिलांचे अर्ज तपासणी प्रक्रियेतच असल्याने त्यांना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो थोड्या उशिराने मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा आता महत्त्वाचे म्हणजे या योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो लवकरच वितरित केला जाईल. या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला असून योग्य वेळी तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र प्रत्यक्षात फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे हजारो महिलांना आता या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. बघा तर जे काही 3,500 कोटी आहेत त्यावरती सही वगैरे झालेले आहेत आणि सांगितलं जात होतं की हप्ता बरोबर टाईमवरती पडेल खात्यात, परंतु हप्ता आलेला नाही. त्यामुळे आता महिलांना हप्त्याची थोडी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे किती दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. तारीख काय आहे त्याविषयी पण माहिती भेटणारच आहे, काळजी करू नका. परंतु बघा लाडकी बहीण योजना ही योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे त्यामध्ये काही ना काही बदल, नवीन नियम चालूच आहेत. आता सर्व हप्ते वेळेवर येत होते, परंतु आता भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलं. तर अपात्र करण्यात आल्यानंतर त्यानंतर लगेच जो हप्ता होता 8वा हप्ता त्यामध्ये पण थोडा आता उशीर होत आहे. कारण जे अर्ज आहेत ते तपासणी होत आहेत. म्हणजे अर्ज का तपासणी होत आहे, कारण भरपूर बहिणी या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे ते निकषात बसत नाही. ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन असेल त्यांना काढलं जात आहे या योजनेतून बाहेर. त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना देखील या योजनेतून बाहेर काढलं जात आहे. म्हणजे असं चालू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे आणि त्याच कारणाने थोडा उशीर लागत आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. पैसे तर येतीलच, पण थोडाफार उशीर होतो. त्यामुळे थोडं तुम्ही समजू शकता इथे. ओके,
थोडी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे। मग आता कोणत्या तारखेला पैसे मिळतील आणि 2 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील का हे पण आपण समजून घेणार आहोत। टेन्शन घेऊ नका, त्याबद्दल पण काय अपडेट आहे ते अपडेट आपण नीटपणे समजून घेणार आहोत। आणि जो काही 8वा हप्ता आहे त्याबद्दल पण माहिती आलेली आहे। टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आलेली आहे। चला आता त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो। तर लाडक्या बहिणींनो बघा, लाडकी बहीण योजना आली तेव्हा अन्नपूर्ण योजना पण आली होती। तर अन्नपूर्ण योजनेचे मागच्या वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात 800+ रुपये जमा झाले होते। काही बहिणींच्या खात्यात 814 रुपये पण जमा झाले होते, 800 रुपये पण जमा झाले होते। असं नाही, आता तुमच्या भागात जी किंमत असेल गॅस सिलेंडरचे तेवढे पैसे जमा होतात। मग 800 असो किंवा 814 असो किंवा 850 असो, जे असो तेवढे पैसे जमा होतात। त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती ते समजून घ्या। हे बघा, हप्ता मार्चमध्ये मिळण्याची शक्यता बघा, ही अपडेट बघा तुम्ही समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। हप्ता मार्चमध्ये मिळण्याची शक्यता हे बघा। खरे तर फेब्रुवारी महिन्यात 8वा हप्ता वितरित केला जाणार होता, मात्र आता तांत्रिक अडचणी आणि पडताळणीची प्रक्रिया लक्षात घेता हा हप्ता मार्च महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बघा अपडेट काय आलेले आहे बहिणींनो बघा, आता जो हप्ता आहे संपूर्ण पडताळणी वगैरे चालू आहे, त्यामुळे जो 8वा हप्ता आहे तो तुम्हाला मार्चमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मात्र याबाबतची जी काही कोणतीही माहिती आहे ती सरकारकडून देण्यात आलेली नाही, त्यामुळे हा हप्ता नेमका कधी जमा होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही। जी ठोस माहिती आहे ना ती अजून मिळालेली नाही, फक्त एक अंदाजित माहिती सांगितली जात आहे की हप्ता जो आहे तो मिळेल असं सांगितलं जात आहे, परंतु हप्ता अजून खात्यात जमा झालेला नाही आणि ठोस माहिती मिळाली नाही। तर एकच माहिती आलेली आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता थोडा उशीर होत आहे। जास्त काही उशीर होणार नाही, होईल तर 1-2 दिवस किंवा 2-4 दिवस, बस जास्त काही उशीर होणार नाही, पैसे तर येऊनच जातील। ओके, काही टेन्शन घेऊ नका, जास्त पैसे येणारच आहेत। इथे माहिती काय दिली आहे की मार्चमध्ये मिळण्याची शक्यता। आता जरी मार्चमध्ये सांगितलं जात आहे तर बघा काय होईल, जरी हप्ता जरी जास्तच उशीर झाला तर मग तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हे बघा नीटपणे समजून घ्या, फेब्रुवारीचा हप्ता प्लस मार्च महिन्याचा हप्ता असे एकत्र जे पैसे असणार आहेत ते तुमच्या खात्यात जमा होतील। आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये जमा होईल आणि जरी मार्च महिन्याचा जरी 2100 रुपयाचा हप्ता जरी देण्याचं ठरवलं तर 2100 रुपये मार्च महिन्याचे मिळू शकतात, असे पैसे तुम्हाला मिळू शकतात टोटलमध्ये। म्हणजे जरी मार्च महिन्याचा पण हप्ता एकत्र दोन्ही हप्ते द्यायचं सरकारने ठरवलं, फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे द्यायचं ठरवलं तर 1500 रुपये आणि 2100 रुपये असे येऊ शकतात, कारण मार्चमध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळेल असं देखील सांगितलं गेलेलं आहे। बघू आता काय होतं काय नाही, लवकरच याबद्दल पण माहिती क्लिअर होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, फेब्रुवारी मार्च या 2 महिन्याचा एकत्र म्हणजे 2 हप्ते जरी आले तर तुमच्या खात्यात 1500 रुपये आणि 2100 रुपये येऊ शकतात। ओके, 1500 रुपये आणि 2100 रुपये येऊ शकतात। बघू आता काय होतं काय नाही, परंतु सांगितलं जात आहे की आता जो हप्ता आहे 8वा हप्ता तो थोडा तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर त्या हप्त्याला होणार आहे। पुढे बघा, दरम्यान महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे, मात्र वेळेवर हप्ता न मिळाल्यास महिलांच्या आर्थिक नियोजनावर वेळेवर हप्ता न मिळाल्यास महिलांच्या आर्थिक नियोजनावर याचा परिणाम होत असल्याचे, त्यामुळे सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी महिलांकडून होत आहे। ठीक आहे, जी माहिती आली होती ती तुम्हाला सांगितली मी, म्हणजे थोडा उशीर होत आहे, तर उशीर होत आहे तर जास्त काही उशीर होणार नाही, पैसे बरोबर येऊन जातील, काही टेन्शन नाही। कारण ज्या बहिणी अपात्र केल्या जात आहे ना त्यासाठीच थोडा उशीर होत आहे, कारण भरपूर बहिणींना जे आहेत ते अपात्र केले गेलेलं आहे। 9 लाख आकडा अजून समोर आलेला आहे, 9 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहे। म्हणजे ज्या बहिणी पात्र असतील, ज्या बहिणी निकषात बसतील, ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच पैसे येणार आहेत, आलं लक्षात। बघू आता काय होतं काय नाही, समजेल लवकरच। आणि पैसे आल्यावर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि खरी माहिती द्या,
प्लीज माझी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे, खरी माहिती सांगा. जरी पैसे आलेत तर हो म्हणा, कारण भरपूर बहिणी व्हिडिओ बघतात, कमेंट वाचतात. त्यामुळे काही जण कमेंट वाचतात तर काही बहिणी आले पैसे असं म्हणतात, परंतु जरी पैसे आले नाहीत तर तुम्ही नाहीच म्हणा. जर तुम्ही कमेंटमध्ये जरी आले पैसे असं म्हटलं तर काही बहिणी मग कमेंट करून मला विचारतात की सर बाकीच्या बहिणींना आले मला नाही आले. तर असं करू नका, त्यामुळे संपूर्ण गोंधळ उडून जातो. तसं करू नका. पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. आलं लक्षात. आणि जी काही तारीख आहे, पैसे कधी येतील तर 2-4 दिवसात येऊनच जातील, काही टेन्शन नाही. सांगता येत नाही अचानकपणे कोणत्या क्षणी आता जो हप्ता आहे 8वा हप्ता तो येऊ शकतो, सांगता येत नाही. कारण जे तांत्रिक अडचण आहे ती केव्हाही सॉल्व्ह होऊ शकते, तांत्रिक अडचण आहे ती केव्हाही सॉल्व्ह होऊ शकते आणि लगेच पैसे होऊ शकतात. त्यामुळे सांगता येत नाही, पुढील 1-2 तासात देखील पैसे होऊ शकतात. ओके. फक्त तुम्ही मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. जरी पैसे आले तर लगेच कमेंट करून मला सांगायचं आहे, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. ओके. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तुम्हाला सर्व माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करतच असतो, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आता आपण इथे एक तुम्हाला मी गोष्ट क्लिअर करून सांगतो. गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत 814 असो किंवा जे असेल ते तुमच्या भागात जी किंमत असेल तेवढे पैसे येतात. तर जे पैसे आहेत 814 रुपये, तर हे जे पैसे आहेत जरी सरकारने निर्णय घेतला तर या 8वा हप्त्यासोबत लाडकी बहीण योजनेसोबत हे पैसे देखील तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. सांगता येत नाही, कारण त्याचा देखील वेळ झालेला आहे. पहिला हप्ता तुम्हाला या पहिले 4 महिन्याच्या पहिले देण्यात आला आहे, कारण 4-4 महिन्याच्या गॅपमध्ये हे पैसे मिळतात. त्यामुळे हा देखील हप्ताची तारीख आता समोर येण्याचं जो हप्ता आहे तो येण्यास आपल्याला दिसत आहे. म्हणजे दुसऱ्या हप्त्याचा वेळ झालेला आहे अन्नपूर्णा योजनेचा. तर त्याचे देखील 814 किंवा तुमच्या भागात जेवढी किंमत असेल 800, 850 तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अन्नपूर्णा योजनेचे गॅस सिलेंडरचे. आणि 8वा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा तो तर 1500 रुपये जमा होणार आहे. ओके. तर बघा लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, कारण भरपूर बहिणी टेन्शन घेत आहे की पैसे आले नाही, पैसे आले नाही. त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत आहे. तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त थोडा अजून 1-2 दिवस वाट बघा, जास्त काही नाही. नाहीतर तुम्ही एक काम करा, मेसेज चेक करत राहा. लगेच तुम्हाला मेसेज आल्यावर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता पैसे आले की नाही. ओके. पैसे कुठेच जाणार नाही. ज्या बहिणी अपात्र आहेत ना, त्या बहिणी अपात्र होत आहेत त्या बहिणींचे फॉर्म चेक केले जात आहेत. सर्व फॉर्म चेक केले जात आहेत. ज्या बहिणी अपात्र होत आहेत, ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे फॉर्म भरताना, त्यांना अपात्र केलं जातं. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. आणि ज्या बहिणी पात्र असतील त्यांच्या खात्यात पैसे येण्यास आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आणि ज्या काही अफवा येत आहेत त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा. सत्य माहिती ATB गुरुची आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते. आलं लक्षात. सत्य माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके. चला लाडक्या बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण जी काही माहिती आहे खरी माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. आणि कोणत्या क्षणी जो हप्ता आहे 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा तो कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे केव्हाही पैसे येतील. बरं, चेक करत राहा, पैसे येतील. काही टेन्शन नाही, घाबरू नका. फक्त पैसे कुठे जाणार नाही, पैसे तुमच्या खात्यातच येणार आहेत. फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे आणि तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. बस, दुसरं काहीच करण्याची गरज नाही. ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सर्व नीटपणे समजून सांगितलेलं आहे. एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगून टाकलेलं आहे मी सर्व माहिती. आणि एक इथे परत मी तुम्हाला सांगतो, पैसे आलेत तर हो म्हणा, नाही आले असतील तर नाही म्हणा. सत्य माहिती तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहे. ओके. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.